नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळ्यातील नकाने रोडवरील श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाला आय अँड रेटिना सेंटरचा शुभारंभ। लडिंगकेला परिसरात ग्रीन धुळे वृक्ष टीमतर्फे राबविण्यात आला सीट बॉल व बीजरोहणाचा कार्यक्रम। धुळे शहरातील भगामोहन नगर येथे जनकृत्य प्रतिसेंटरपे घेण्यात आले भव्य रक्तदान शिबिर। शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता अग्रवाल विश्राम भवनात घेण्यात आले भव्य असे रक्तदान शिबिर। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील नकाने रोडवरील श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आज रोजी सिद्धी ज्योत आय अँड रेटिना सेंटरचा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान या ॲडव्हान्स आय केअर युनिटच्या शुभारंभ निमित्ताने मोफत मित्र व रेटिना तपासणी शिबिरही घेण्यात आले। सिद्धी ज्योत आय अँड रेटिना सेंटरमध्ये कॉम्प्रेसिव्ह आय एक्झामिनेशन, डायबेटिक रेटिना इव्होल्युशन, रेटियन सर्जरी, रेटियल इंजेक्शन्स अँड लेझर इत्यादी दर्जेदार सर्व्हिसेस मिळतील। या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना देखील उपलब्ध आहे। मोतीबिंदू वगळता इतर अनेक उपचार रुग्णांना मोफत मिळणार आहेत। अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत यंत्र सामुग्रीच्या मदतीने या ठिकाणी नेत्र तपासणी केली जाते। त्याचप्रमाणे नॉर्मल रेटिना आणि डायबेटिक रेटिना तपासणीनंतर रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार केले जातात। श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या सिद्धी ज्योत आय रेटिना सेंटरच्या सुविधांचा सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सर्जन डॉक्टर प्रियंका अग्रवाल, डॉक्टर दीप्ती काळे, डॉक्टर विकास राजपूत, डॉक्टर मनोज पटेल, डॉक्टर तुकाराम पाटील, डॉक्टर पुनीत पाटील, डॉक्टर मुकेश सूर्यवंशी, डॉक्टर प्रफुल्ल जाधव, डॉक्टर यतीन वाघ, डॉक्टर किशोर सातपुते यांनी केलेले आहे। आपल्या या ठिकाणी श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नकाणे रोड धुळे येथे ऑलरेडी मल्टी स्पेशालिटी विविध स्पेशालिटीच्या ब्रँचेस होतात आणि त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान भारत योजना तसेच सर्व कॅशलेस सुविधा ऑलरेडी उपलब्ध होतात। कमी होती ती एका नेत्ररोग डिपार्टमेंटची विभागाची, ज्या ठिकाणी डोळ्यातील संबंधातील कॅटरॅक्ट असेल, रेटिना असेल, डायबेटिक रेटिनोपॅथी असेल, लहान मुलांच्या डोळ्याचे उपचार असतील, कमी वजनाच्या जन्मलेल्या बाळांच्या डोळ्यामध्ये रेटिनामध्ये जो आजार होतो रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी त्याचं स्क्रीनिंग लेझर या ठिकाणी अवेलेबल आहे। तसेच आय रिलेटेड ज्या पण इंजुरी आहेत ज्या कवर्ड नाही होते एका ठिकाणी इमर्जन्सी आय केअर सर्व्हिसेस या आपल्या ठिकाणी आपण चालू करत आहोत। तर मोतीबिंदू सोडला तर इतर सर्व योजना या कॅशलेस असतील। पेशंट मोतीबिंदूची सुविधा आपल्याकडे आहे परंतु तो नॅशनल प्रोग्राममध्ये येत असल्या कारणाने याच्यात कव्हर नाही होणार, पण सगळ्या डिपार्टमेंट हे कव्हर होतील आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा। ॲटलिस्ट सुरुवातीला येऊन एकदा नेत्र तपासणी करावी। डायबिटीज असेल तर सगळ्या रुग्णांनी यावं, आपलं नाव नोंदवून ते या योजनेस पात्र आहे की नाही ते चेक करावं आणि असतील तर डेफिनेटली त्यांना ज्या सर्व्हिसेस लागतील त्या आपण त्यांना मोफत करण्याचा नक्की प्रयत्न करू। धुळे शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या लडिंगकेला येथे ग्रीन धुळे वृक्ष टीमतर्फे सीडबॉल व बीजरोहणाचा कार्यक्रम आज राबविण्यात आला। दरम्यान आज सकाळपासूनच धुळेकरांनी सीडबॉल टाकण्यासाठी खूपच गर्दी केलेली होती। सुरुवातीला टीमचे तज्ज्ञ मंडळींनी या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखविले। त्यानंतर उपस्थित सर्व सदस्यांनी सीडबॉल व बीजरोहण कसे करायचे याबाबत माहिती दिली। त्यानंतर सदस्यांनी ग्रुप तयार केले। 200 एकराच्या परिसरात ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या सदस्यांनी 20,000 सीडबॉल व बीजरोहणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। दरम्यान या उपक्रमात धुळे शहरातील डॉक्टर, वकील, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी तसेच धुळे वन विभागाचे रिजनल फॉरेस्ट अधिकारी भूषण वाघसाहेब, तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक, महिला या उपक्रमात सहभागी झाले होते। सीडबॉल आणि बिया ज्या आहेत या इथल्या झुडपांमागे टाकायचा एक प्रोग्राम ठेवलेला आहे। धुळे शहरातल्या लोकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद बघून खरोखरच म्हणजे आपल्याला आपण 4-5 वर्षात धुळे ग्रीन करू शकू याचा आम्हाला आता 100% विश्वास वाटायला लागला आहे। जवळजवळ 200 लोक आतापर्यंत इथे हजेरी लावून गेलेले आहेत आणि जवळजवळ 10 ते 12 प्रकारच्या बिया आणि सीडबॉल जे आहेत
हे आपण जवळजवळ 2 ते 2.5 सीड बॉल आतापर्यंत लोकांनी इथून नेले आहेत आणि अजूनही भरपूर सीड बॉल शिल्लक आहेत. ज्यांना धुळे शहरातल्या लोकांना वृक्षारोपण करायचं असेल, सीड बॉलची आवश्यकता असेल, सीडची आवश्यकता असेल, त्यांनी आम्हाला कधीही संपर्क साधावा. संस्थेच्या वतीने, संस्था म्हणजे संस्था अशी नाही, जी लोकांची चळवळ आहे, तर याच्या वतीने सगळ्यांना सीड बॉल, सीड, झाडं, जी मदत पाहिजे ही केली जाईल. सगळ्या लोकांनी उत्स्फूर्तपणे धुळेकऱ्या लोकांनी सहभागी व्हावं आणि आपली एक चळवळ करून आपण 5 वर्षात धुळे ग्रीन करू याचा अगदी विश्वास ठेवावा. गेले काही दिवसांपासून धुळे शहराला उष्माघाताच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत जिल्हाभरात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. अनेक रुग्णांना रक्तासाठी हाल अपेक्षा सहन कराव्या लागत असून वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या उपचारांमध्ये अडचणी निर्माण होतात. अशावेळी एक हात मदतीचा म्हणून जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल भाऊ चौधरी यांच्या वतीने धुळे शहरात रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी धुळे शहरातील भगा मोहन नगर येथील शिवसाई मंदिराच्या आवारात आज रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा खूपच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. शिबिरात जवळपास 152 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. शिवाय यात 22 महिलांनी देखील रक्तदान केले. तसेच सर्व रक्तदात्यांना रक्तदानाचे प्रमाणपत्र आणि ब्लूटूथ हेडफोन देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार अजून कदमबांडे, भाजपा विधानसभा प्रमुख अनुप भैया अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत बापू सोनार, प्रदीप नाना करपे, गड्डू अहिरराव, छोटू थोरात, संजय पाटील, चेतन मंडोरे, देवादादा सोनार, दिनेश बागुल, बाळू शेंडगे, निनाद पाटील, रजनीश निंबाळकर, बबन चौधरी, पंकज भारसकर तसेच अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी भेट देऊन यावेळी शुभेच्छा दिल्या. या शिबिरासाठी जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल भाऊ चौधरी, जयकिशन चौधरी, शुभम चौधरी, बंटी परदेशी, शशांक पाटील, मिलिंद कानडगे, बंटी गोरे, हरीश चौधरी, करण करपे, मुकेश थोरात, सागर निकम, गोपाल पाटील यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी या रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले. आज या ठिकाणी आम्ही जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी सदरील रक्तदान शिबिर हे आम्हाला अनेक रक्तपेढ्या म्हणजे ब्लड बँकांच्या वतीने आम्हाला विनंती करण्यात आली होती की पूर्ण शहरभर, जिल्हाभर रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे आणि अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही सर्व जनक्रांती प्रतिष्ठान, सर्व प्रतिष्ठानचे सर्व सभासदांनी मिळून निर्णय घेतला की यावेळेसही मोठ्या प्रमाणात आपण रक्तदान शिबिर घ्यायला हवं. आतापर्यंत रक्तदान शिबिरात आमच्या जवळजवळ 70 ते 75 ब्लड डोनेट झाले आहे. यानंतर जवळजवळ आम्ही 200च्या लगभग रक्तदान करून घेऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयात तथा सर्व शासकीय रुग्णालयात भासणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता आज रोजी धुळ्यातील विविध स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून धुळ्यात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. दरम्यान धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास नरवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, मनपा आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य अग्रवाल समाजाचे उपाध्यक्ष विनोद बित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे शहरातील पांढरा नदी किनारी असेल अग्रवाल विश्राम भवनात महारक्तदान शिबिर घेण्यात आले. आजच्या या महारक्तदान शिबिरात विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश गिंदुडिया, ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घोगे, ओम प्रकाश अग्रवाल, दिनेश गिंदुडिया, डॉक्टर संगीता अग्रवाल, दीपक जैन आदींनी परिश्रम घेतले. त्वचारोग अध्यक्ष अग्रवाल समाज धुळे. आज आपण मोठा भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. बऱ्याचशा संस्था यात आहे. अग्रवाल समाजाचा मोठा भाग याच्यामध्ये आहे आणि त्यात अग्रवाल विद्यार्थी सहाय्यक संघ यांचे सेक्रेटरी मुन्नाबाई गिंदोडिया पण आपल्याबरोबर आहे आणि शरद पाटील की ज्यांना रक्तदान शिबिर यांनी भरपूर घेतलेले आहेत आणि त्यांचाही आम्हाला सहभाग लागलेला आहे. सगळ्यांनी यात रक्तदान करावं अशी विनंती. रक्तदान श्रेष्ठ दान. जो रक्तदान करतो त्याला आणि ज्याला रक्तदान केलेलं असतं त्याला दोघांनाही फायदा होतो. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.